जशी मी मुंबईमध्ये आज मागणी रितू तावडेजींकडे केलेली आहे, तशी आमच्या सीताराम राणेजींच्या माध्यमातून आणि आमच्या केळकर साहेबांच्या माध्यमातून आमच्या ठाण्या महापौरांकडे पण आणि आयुक्तांना पण मी लवकरच पत्र लिहून त्यांना सांगेन की ह्या ठाण्यामध्ये पण आपल्या हक्काचे कोकण भवन असावं. कोकणातले लोक मोठ्या प्रमाणामध्ये ठाण्यामध्ये पण राहतात आणि म्हणून त्यांच्यासाठी एक हक्काची वास्तू असावी अशी मागणी करणारं पत्र लवकरच लिहीन. सर फ्रांस के मीरा भाईंदर के नगर सेवक उसको जो है समर्थन करते हुए नजर वो नगर सेवक ये पार्षद शायद भूल गए होंगे कि वो हिंदू राष्ट्र में चुन के आए हैं. मीरा भाईंदर ये हमारे हिंदू राष्ट्र में है. हमारे इस हिंदू राष्ट्र में ऐसा कोई भी टीपू के नाम का कोई भी चौक हम लोग इधर सहन करेंगे नहीं. ऐसा कोई मांग कर रहे होंगे तो वो अपने पाकिस्तान में बैठे हुए अब्बा के पास निकल जाए. उनकी इधर जगह नहीं. सर फ्रांस के प्रेसिडेंट जो है कोण काँग्रेस पक्षाकडनं कुठेतरी त्याच्यात नवीन काय आहे? मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये तसं काय फरक नाही. औरंगजेबाचे हे पिल्लाओळख आहेत. ज्यांना अशा पद्धतीचे जिहाद करण्याशिवाय आता टिप्याची ओळख काय आहे? टिप्याची ओळखच आहे की तो हिंदू द्वेषी राजा होता. त्याने 8,000 पेक्षा जास्त हिंदूंना मारलं, धर्मांतर केलं. अशा घाणेरड्या आणि कार्ट्या टिप्याच्या अगर कोण लाल करत असेल तर त्यांनाही आता टिप्याच्या बाजूला पाठवून देण्याची वेळ आलेली आहे. सर हिंदी में जानना महापौर बसवण्याची निवडणूक आहे. शिवसेना आणि समाजवादी पार्टी कुठेतरी एकत्र येण्याची चिन्ह त्या ठिकाणी दिसत आहेत. एकदा उद्याचा निकाल लागून दे, मग त्याच्यानंतर बोलू ना. जर आणि तरवर मी मत माझं कसं व्यक्त करणार? एक लक्षात घ्या, जर आणि तरवर आम्ही काही बोलणार नाही. शेवटी त्या गोष्टी माझ्या अत्यारीतल्या बाहेरच्या आहेत. आमचे वरिष्ठ पातळीचे सगळे नेते यावर बारकाईने लक्ष देऊन काम करतायत. मला विश्वास आहे त्या शहराच्या विकासासाठी जे योग्य आहे ते होईल. सर